हर्षल पाटील यांची आत्महत्या नाही तर सरकारने घेतलेला बळी, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेचा आरोप। राज्यात नुकतीच अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे सांगली जिल्ह्यातील एक तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांनी थकबाकी देयके न मिळाल्याने शेतात गळफास घेऊन मंगळवारी आत्महत्या केली आहे। शासनाकडे सुमारे 1.5 कोटीचे देयक थकीत असल्याने निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याचा दावा राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला आहे। या हृदयद्रावक घटनेमुळे कंत्राटदार संघटनेमध्ये असंतोष निर्माण झाल्याने महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटना, यवतमाळ जिल्हा कल्याणकारी संघटना व राज्य अभियंता संघटनेच्या वतीने आज दिवंगत हर्षल पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व साबा मंडळ यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले आहे। सर्व कंत्राटदार ठामपणे उभे आहोत आणि त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। आज आपण हा दुःख इथं श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्व जिल्ह्यातले कंत्राटदार, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, यवतमाळ जिल्हा कल्याणकारी कंत्राटदार संघटना तसेच MEA व इतर सर्व जलजीवन मिशन इतर सर्व संघटना मिळून आपण हे एकत्रित कार्यक्रम केलेला आहे। या कार्यक्रमाला आपण सर्वांनी निवेदन दिलं आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला, त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि विदर्भ न्यूज मराठी सकारात्मक